सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला बाल विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, ICDS, मुख्य सेविका पर्यवेक्षिका अशा सर्व पदांसाठी एकदम महत्त्वाचे सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि काही व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. मित्रांनो, जे आपण 26 प्रश्न बघणार आहोत याच्यापैकी तुमचे या ठिकाणी 15 प्लस प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे TCS सामान्य ज्ञान, करंट अफेअर्स आणि मराठी व्याकरण विचारते त्याच लेवलचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता. पहिला प्रश्न आहे, सापाचा खेळ करणारा त्याला काय म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. गारुडी म्हटले जाते सापाचा खेळ करणाऱ्याला. एकदम बेसिक लेवलचा सोपा प्रश्न, असे देखील TCS प्रश्न विचारते, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट व्याकरणाचा प्रश्न आहे, तो आला या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा. काय आहे क्रियापदाचे आख्यात? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बघू शकता, पर्याय क्रमांक 1 आहे लाख्यात, हे या ठिकाणी क्रियापदाचे आख्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघू शकत आहात, समास ओळखायचा आहे. समास ओळखा. आई वडील हा शब्द दिलेला आहे, हा कोणता समास होईल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. द्वंद्व समास झालेला या ठिकाणी बघायला भेटेल. ठीक आहे, बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन्निहित. सन्निहित या ठिकाणी भविष्यकाळ ओळखा. सन्निहित भविष्यकाळ ओळखा, याच्यापैकी कोणता आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता 1 आहे. तुम्ही पुढे व्हा मी आलोच, हा या ठिकाणी सन्निहित भविष्यकाळ आहे. अशा लेवलचे प्रश्न तुम्ही कधी ऐकले नसतील, हे प्रश्न TCS ला विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? पेरणे, उपरणे, वेचणे आणि उफणणे याच्यापैकी कोणता शब्द क्रियापद नाही? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. उपरणे हा शब्द क्रियापद नाही. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. हत्ती या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. आता इथून पुढे या ठिकाणी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे प्रश्न सुरू होणार आहेत. त्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो की TCSच्या नोट्स सर्व उपलब्ध आहेत. तुम्ही जर महिला बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ICDS, अंगणवाडी सुपरवायझर, मुख्य सेविका या पदांचा जर फॉर्म भरलेला असेल तर कोणत्याही जर नोट्स, तुम्ही जर कोणत्या या ठिकाणी विषयाच्या कोणत्या या ठिकाणी भरतीचा फॉर्म भरला असेल तर सर्व नोट्स तुम्हाला 149 मध्ये PDF स्वरूपामध्ये भेटणार आहेत. बघू शकता, हे या ठिकाणी मराठी व्याकरण TCS विचारते त्याच लेवलचे, इंग्रजी व्याकरण त्याच लेवलचे. सर्वात महत्त्वाचे जे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहेत, ह्या किती भेटणार आहेत? याच्यामध्ये 3500 प्लस वन लाईनर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी असणार आहे. हा प्रश्न या ठिकाणी जे सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहेत याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. त्याच्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता सर्व TCS IBPS नुसार भेटणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जे या ठिकाणी ICDS ला संगणक प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचे देखील PDF भेटतील. 5ही विषयांचा, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, संगणकचे प्रश्न, सर्व 5ही विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त 149 मध्ये भेटणार आहे. या नोट्स घेण्यासाठी 91 39 64 31 99 या नंबरवरती सर्व PDF मध्ये भेटणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही झेरॉक्स काढू शकता. या नंबरवरती बघू शकता 149 पेमेंट करायचं आहे. त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे आणि तुम्हाला कोणत्या या ठिकाणी कोणत्या भरतीच्या नोट्स पाहिजेत तो मेसेज करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आता बघू शकता, TCS ज्या लेवलचे प्रश्न विचारते तेच या ठिकाणी व्हिडिओमध्ये देखील घेतलेले आहे. बघू शकता, पंचायत हे संसद 2.0 उपक्रम कोणी सुरू केला? एकदम सोप्या लेवलचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. कोणी सुरू केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4, राष्ट्रीय महिला आयोगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे. बघू शकता, हा प्रश्न ICDS आणि महिला बाल विकास विभाग या भरतीसाठी महत्वाचा ठरणार आहे. 1 मिनिट, थोडी झूम मला बारीक करू द्या, कारण स्क्रीनवरती प्रश्न महत नाहीये. ठीक आहे, एवढ्या लेवलचं ठीक असेल. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
कोठे आहे? कोठे आहे हे इन्स्टिट्यूट तुमच्या समोर पर्याय दिलेले आहेत. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पुण्यामध्ये आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट. पुस्तक आणि या लेखक याच्यावरती टीसीएस एक 100% प्रश्न विचारते. IBPS मध्ये देखील विचारला जातो. तर उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पुस्तके कादंबऱ्या लक्षात ठेवायचे आहे. तर उपराचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. लक्ष्मण माने हे उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत. सोपा प्रश्न आहे, परंतु काही प्रश्न टीसीएस सोपेच विचारते. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन? पर्याय क्रमांक 1 आहे 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? एकदम सोपा प्रश्न. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पुणे ते महाबळेश्वर या दरम्यान कोणता घाट लागतो? तर पसरणी घाट लागतो. लक्षात घ्यायचा आहे. असेच प्रश्न विचारले जातील परीक्षेला. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता आहात. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 ची थीम काय होती? अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि याची थीम काय होती? 2025-26 ची थीम काय होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता. एक याचं योग्य उत्तर आहे सबका विकास ही थीम होती 2025-26च्या अर्थसंकल्पाची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. भारतातला पहिला टोल फ्री अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? भारतातील पहिला आहे. हे देखील लक्षात तुम्ही घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर योग्य पर्याय क्रमांक 3 आहे. 1933 हा टोल फ्री क्रमांक आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात हेल्पलाईन क्रमांक भारतातील पहिला. लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन IMP आहे. राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? कोणत्या ठिकाणी पार पडलेले आहे हे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. पर्याय क्रमांक डी आहे. बघू शकता पर्याय क्रमांक डी म्हणजेच भोपाळ या ठिकाणी हे पार पडलेले आहे हे संमेलन. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे जुलै 2024 मध्ये गांधी मंडेला पुरस्कार. लक्षात घ्या जुलै 2024 मध्ये गांधी मंडेला पुरस्कार 2020 बघू शकता रिगो बर्टा मेंचू तुम यांना जाहीर झाला. ते कोणत्या देशाचे आहेत? ते कोणत्या देशाचे आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी आहे. याचं उत्तर बघू शकता ग्वाटेमाला या देशाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. 2024 मध्ये भारतातील सर्वात जास्त राहण्यायोग्य शहर कोणते आहे? कोणते आहे राहण्यायोग्य शहर? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. पर्याय क्रमांक बी बघू शकता बेंगलोर हे या ठिकाणी सर्वात राहण्यायोग्य शहर आहे 2024च्या रिपोर्ट नुसार. नेक्स्ट क्वेश्चन आहे तिसरा FRBM कार्यगट कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला? कोणाच्या अध्यक्षतेखाली हा स्थापन झालेला आहे? तुमच्या समोर 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. पर्याय क्रमांक सी बघू शकता NK सिंग हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. बघू शकता नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? कोणता नाही? तुमच्या समोर 4 आहेत. तर पर्याय क्रमांक 1 आहे महामंडळ कर हा अप्रत्यक्ष कर नाही भारतीय अर्थव्यवस्थेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे सँडर्स हत्या प्रकरणात कोण सहभागी होते? कोण सहभागी होते सँडर्स हत्या प्रकरणामध्ये? तर पर्याय क्रमांक 3 आहे भगतसिंग, शिवराम आणि राजगुरू हे सँडर्स हत्या प्रकरणात सहभागी होते. नेक्स्ट क्वेश्चन दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे कोण होते? योग्य पर्याय निवडा. कोण होते याच्या पैकी? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बटुकेश्वर आणि भगतसिंग हे होते दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा या ठिकाणी सहभागी झाला नाही. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? कोणता सत्याग्रह केला? पर्याय क्रमांक 1 चौदार तळे सत्याग्रह केला. IMP प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्लूमबर्ग बघू शकता ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार बाजार मूल्यामध्ये भारतीय शेअर बाजार हाँगकाँग ला मागे टाकत कोणत्या स्थानी पोहोचले आहे? कोणत्या स्थानी पोहोचलेले आहे भारतीय शेअर मार्केट? तर पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. 4थ्या स्थानी पोहोचलेले आहे. असे प्रश्न TCS 100% तुम्हाला विचारते. लक्षात घ्या, भारत कोणत्या स्थानावरती आहे? 4थ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टार्टअप इंडिया योजनेची सुरुवात कधी झाली? कधी झालेली आहे स्टार्टअप इंडिया योजनेची सुरुवात? तर योग्य पर्याय क्रमांक उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 16 जानेवारी 2016 मध्ये स्टार्टअप इंडियाची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन IMP आहे. CBRE म्हणजे क्रेडाई, बघू शकता क्रेडाईच्या अहवालानुसार भारतातील नोंदणीकृत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये कोणते राज्य अव्वल आहे उद्योगांमध्ये? तर सर्वांना माहितच पाहिजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आपले महाराष्ट्र राज्य सर्वात अव्वल स्थानी आहे, पहिल्या क्रमांकावरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सीमा सुरक्षा अप्रत्यक्ष कर व मादक पदार्थ अकादमीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे उद्घाटन? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. बघू शकता पर्याय क्रमांक पालास समुद्रम हे ठिकाण आंध्र प्रदेशमध्ये आहे. येथे हे उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि याच्यावरती टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आलेला आहे. तो मी मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे, तुमच्या लक्षात असायला हवे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आज आपण जे या ठिकाणी 26 प्रश्न बघितले त्याच्यापैकी 15+ प्रश्न तुमचे बरोबर येणे अपेक्षित आहे. तुमचा स्कोर कितीही कमी येऊ किंवा किती जास्त येऊ कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचा 15+ स्कोर येणे अपेक्षित आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.